मॅडम म्हणजे शिकवायला आहे का तिथे ती? हा, ती बेंगॉली शिकवायला होती. तिने ना अक्षरशः त्या सरांचा एवढा त्रास होता, तिने कोर्स चेंज केला आणि BSc ला शिकवायला गेली. आमचा कोर्स कॅन्सल करून. एवढी छान होती ती. काय नाव होतं त्यांचं? त्यांचं नाव ना अद्रिजा शहा म्हणून नाव आहे. ती खूप छान आहे. म्हणजे बंगालवरनं आल्या होत्या का त्या? हा, ती बेंगॉली आहे आणि तिला ना खूप त्रास देत होता. ह्यानी ना ती रडली अक्षरशः आमच्या समोर आणि तिने हा कोर्स चेंज करून BSc ला शिकवायला गेली. तर हा एवढा त्रास म्हणजे काय त्रास देतात त्यांना? अहो मॅम, काही त्रास देतात. काही म्हणजे काय बोलतात. त्यांचं एकतर मॅनेजमेंट एकदम झिरो आहे. काही मॅनेजमेंट नाहीये कॉलेजला आमच्या, आणि आमच्या कोर्सला तर काहीच मॅनेजमेंट नाहीये. प्रॅक्टिकल पण नीट घेत नाही, काही नाही. आम्ही रोज प्रेझेंट राहून पण ते अटेंडन्स नीट लावत नाहीत. कसे पर्सेंटेज काढतात तेच समजत नाही आम्हाला. आणि आम्ही काय बोलायला गेलो त्यांना की सर तुम्ही आता फुल फी मागताय आम्हाला 90,800. तर आम्ही आता हाफ फी तुम्हाला दिली की फर्स्ट सेमला, तर तुम्ही आमचा फर्स्ट सेमचा जो रिझल्ट आहे तो द्या ना, द्या आम्हाला, मग तुम्हाला आम्ही फुल फी देतो. तर ते आमचा रिझल्ट पण लावत नाहीयेत. मग तुम्ही आमची फुल फी कशी घेताय? आम्ही हे असं बोललो तर त्यांना राग येते, तर ते उलट उत्तर देतात आम्हाला. कोण आहे, काय नाव आहे त्या सरांचं? त्याचा इक्रम अली सर आहे. आणि मॅम तुम्हाला सांगू का, आज मला त्यांनी 3-4 वेळा बिल्डिंग A मधून बिल्डिंग B ला जायला सांगितलं. तिथून किती अंतर आहे, तिथून वर खाली करायला लावतोय. आणि मी तिथून मला राग आला म्हणून मी बाहेर आले क्लासमधून. तर तो हसतोय की मुलींना एवढा त्रास द्यायचा म्हणून. मग मला राग आल्यावर मी त्याच्यापाशी गेले जवळ. त्याला सरळ बोलली की तुला द्यायचं असेल तर दे, मी काही वर खाली करणार नाही सारखं. मला द्यायचीच नाही एक्झाम. तू मला तिथे साईन कर आणि नॉट अलाउड म्हणून लिहून दे. आणि तो पण साईन करत नाही. मला बोलतोय की ये कौन सा ऍटिट्यूड हुआ, ये क्या हुआ बात करने का तरीका. तुम्ही आम्हाला एवढं बोलून घेताल, तुम्ही आम्हाला एवढं हे करताल, सगळ्यांसमोर खाली पडताल, तर आम्ही काय ऐकून घेऊ त्यांचं? काय नाव आहे त्याचं? इक्रम अली. इक्रम अली काय? मोहम्मद इक्रम अली. विक्रम पण नाही, इक्रम अली. अच्छा, कुठल्या याला आहे तो? तुमच्या कुठल्या कोर्सला आहे? MCA कोऑर्डिनेटर आहे. आणि मॅम तो ना जी मोमेडियन मुलं आहेत ना त्यांना खूप सांभाळून घेतात. त्यांचं खूप म्हणजे ते त्यांना उलट जरी बोलले ना तरी त्यांना सांभाळून घेतात. आणि जे हिंदू आहेत ना त्यांना खूप त्रास देतात. हो का? हा, कुठलं कॉलेज आहे? हा, वाघोली. बरं. तुझ्या फ्रेंडला काय? माझी फ्रेंडला पण त्यांनी आज असाच त्रास दिला. मी मावशी समोर ती फ्रेंडला बोलू घातलं. ती पण सगळं सांगत होती की एवढा त्रास दिला. ती सुद्धा वैतागून बोलली सरांना की सर तुम्ही साईन करा आणि ते नॉट अलाउडला मी पण वर खाली नाही करणार, मला नाही द्यायची एक्झाम. मॅडम, वर खाली म्हणजे ह्याचा अर्थ माहितीये का तुम्हाला? कारण तिथे जे कॅम्पस आहे ना, स्टार्टिंगची बिल्डिंग इथे आहे तर दुसरी बिल्डिंग खूप लांबपर्यंत आहे. आणि सध्या तिथे बांधकाम वगैरे चालू आहे मॅम. उद्या ज्याला जर एवढं 3-4 वर्षापर्यंत सुनसान वगैरे झालं हे एरिया वगैरे, ह्या बिल्डिंग मध्ये जा, त्या बिल्डिंग मध्ये जा, काही हे दिसतही नाही तिकडची खालची बिल्डिंग वगैरे. प्रॉब्लेम किती येऊ शकतो उद्याच्या जाते मॅम. पण मी थोडीशी इथे ऍक्टिव्ह आहे. आणि आता कसं जरा व्यवस्थित झाले म्हणून लास्टला मी बोलले, म्हटलं आता एकदा त्यांच्या कानावरती घालावं मोहनजींच्या की अशा गोष्टी आहेत, छोट्या गोष्टी मी त्यांच्याशी बोलत असते. आणि कसं आहे ना, मी म्हणजे कसं मॅडम किती इमानदारीने काम केलं ना तरी इमानदारीचं म्हणजे खूप कमी दखल घेतली जाते. बरोबर आहे. आपण कसं असतो ना, जेवढ्या तेवढंच बोललेलं बरं असतं. आणि काय ना, आम्ही जास्त राजकारणाशी मी काय एवढं हे करत नाही. जेवढं समाजकार्य आहे ना. नाही, आपण काय करू आता, तुमच्या ह्या मुलींना आहे ना आपण करू त्यांचा विषय, ते सगळे जे आहेत ना तिथले. फक्त तिला म्हणा तुम्हाला जे फॅकल्टीज त्रास देतात त्यांची नावं जरा मला सांग, द्या बरं तिला. हा, एक मिनिट द्या बरं. कोणाकडनं होतो बाळा ते जास्त त्रास तुम्हाला? तो फक्त मोहम्मद इक्रम अलीच आहे. तो सगळ्या पूर्ण आमचा स्टाफ आहे ना, म्हणजे आम्हाला जे शिक्षक शिकवतात ना त्यांना सुद्धा हा एवढा त्रास देतो की ते स्वतः शिक्षक वैतागून गेलेत. आमचा मॅथमॅटिक्सचा सकाळी सर आमच्या समोर काय बोलला की ज्यावेळी मी इथून जाईल ना एक दगड फेकून ह्याच्या डोक्यात मारून जाणार असा बोलला. अच्छा, एवढा तो त्रास म्हणजे सगळ्यांना देतो बिनकामचा. काय माहिती त्याला काय आहे प्रॉब्लेम. मुलं पण घाबरतात मॅम. एक तर मुलांनी तर घाबरायला नाही पाहिजे, मुली थोड्या तरी घाबरतात, पण मुलं त्या सराला घाबरतात. असं कोण येतं म्हणजे काय म्हणणं काय त्याचं?
त्याचं काय म्हणणं आहे तेच नाही समजत ना. तो म्हणजे शिक्षकांना सुद्धा रडवतोय, त्यांना सुद्धा तंग करतोय म्हटल्यावर त्याचं काय म्हणणं काही ना आहे काही पद्धतीने मॅम तू हे करत असेल, इरिटेट करतो त्यांना. इरिटेट म्हणजे काही ना काही तो कुणाचं ना कुणाचं, तर तिथं सतत एका कॅम्पसमध्ये असल्यामुळे तो काही ना काही कुणाचं ना कुणाचं काही कमी बाजू बघत असेल आणि त्या पद्धतीने चाटुगिरी वगैरेपणा करून असं काही ना काही करून असं करत असेल मॅम. बरं, ठीक आहे. त्यामुळे त्या मॅम पण मला बोलल्या की मॅम तुम्हीच या, म्हणजे पॅरेंट जेव्हा येईल ना तेव्हाच त्यालाही समजेल, कारण खूपच झालेलं आहे बरेच, असं त्या मॅमही मला बोलल्या. बरोबर. आणि त्या कॉलेजचे ट्रस्टी कोण आहेत, म्हणजे कोण आहेत ट्रस्टी, कोण आहेत? ट्रस्टी कोण सावंतच असतील बहुतेक, तेच असणार, त्यांचंच आहे ना ते कॉलेज. बरं. आणि हे इक्रम अली हे कोणत्या पदावर आहेत तिथे? कोऑर्डिनेटर. कोऑर्डिनेटर का? बरोबर. ठीक आहे, मी बघते. मला उद्या तर नाही शक्य, मी सोमवारी आहे ना ताई, फोन करून येते तुमच्या बरोबर कॉलेजला. चालेल चालेल. ठीक आहे, मी तुम्हाला कॉल करते ताई. माझा नंबर सेव्ह करा. मला लक्षात नाही राहिलं तर सोमवारी एक फक्त मला रिमाइंड द्या. मी 100% तुमच्या सोबत येते ताई. चालेल, मला तुमचा नंबर माझ्याकडे पाठवलेला आहे, त्याच नंबरला मी कॉल करेन. चालेल, भेटू आपण, नक्कीच भेटू. येस ताई, येस. जय श्रीराम. जय श्रीराम.